यानंतर राज्यातली आजची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। हत्येप्रकरणी तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत 18 तारखेपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण आणि 2 कोटींच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह इतर 8 आरोपींवर खंडणी, हाफ मर्डरसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। घुले विरोधात यापूर्वीही अपहरण केल्याची नोंद आहे। यावरून सर्व गुन्हेगार सराईत असल्याचंही सिद्ध झाले, त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। पकडण्यात आलेल्या या आरोपींवर कुणावर किती गुन्हे आहेत आपण पाहतो आहोत। सुदर्शन घुलेवर 19, वाल्मिक कराडवर 15, कृष्णा आंधळेवर 6, सुधीर सांगळेवर 2 गुन्हे दाखल आहेत। प्रतीक घुलेवर 5, जयराम चाटेवर 3, महेश केदारवर 6 तर विष्णू चाटेवर 2 गुन्हे दाखल आहेत। मुक्का लावण्याच्या हालचाली सुरू आहेत। मुक्का कधी लावला जातो ते पाहूया आपण। अपहरण, खंडणी, हत्या, अंमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मुक्का लावला जातो। गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मुक्का लावता येत नाही। जेव्हा गुन्ह्यात 2 किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच एखादी टोळी असेल, संघटित गुन्हेगारी असते तर मुक्का लावला जातो। विशेष अट म्हणजे आरोपींपैकी एकावर मागील 10 वर्षात 2 गुन्ह्यात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेलं पाहिजे, हे बंधनकारक आहे। मुक्काचा तपास पोलीस अधीक्षक कार्यालय हद्दीत पोलीस उपअधीक्षक करतात। मुक्का लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतरच मुक्काची कारवाई केली जाते। मुक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळत नाही। मोक्काच्या कलम 3(1) नुसार आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेप याबरोबरच आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचीही तरतूद आहे।